अकोला में एकनाथ शिंदे की शिवसेना काफी आक्रामक हो गई है। पिछले 1 घंटे से अकोला तहसील कार्यालय में शिंदे शिवसेना के पदाधिकारियों और कार्यकर्ताओं, जिनमें नागरिक और महिलाएं भी शामिल हैं, का धरना चल रहा है। निराश्रित सिरबड़वाल दिव्यांग विधवा महिलाओं के लिए योजना का वेतन आए 1 साल पूरा हो गया, लेकिन उन्हें अभी तक योजना का मासिक वेतन नहीं मिला। इसलिए शिवसेना ने लाभार्थियों के साथ मिलकर पहले गांधी चौक पर सड़क जाम किया, उसके बाद अकोला तहसील कार्यालय पर धरना शुरू हो गया। इस दौरान निराश्रित और विधवा बुजुर्ग महिलाओं का आक्रोश भी देखने को मिला। पिछले 1 घंटे से शिवसेना जिला प्रमुख के नेतृत्व में यह धरना चल रहा है। इस बीच पदाधिकारी आक्रामक होते देखे गए। संवाददाता शाहिद इकबाल की रिपोर्ट। खासदाराचा मंत्र्याचा फोन उचलू पण लोकप्रतिनिधीचा फोन नाही उचलू। अरे हे लोक ह्या ज्या मावश्या आहेत, हे 11 महिन्यापासून यांचं वाली नाही, कोणी मुलगा नाही, कुठून खात असतील याचा विचार करा। काय अनाज खात असतील तुम्ही आम्हाला सांगा। आणि परिस्थिती आहे, शासन पैसे देऊन राहिलं ना, नाही देऊन राहिला हे तुम्ही सांगा आम्हाला। सरकार जर पैसे पाठवत नसेल तर ते सांगा आम्हाला। पैसा सरकार देऊन राहिला, तुमचं डिपार्टमेंट आमच्या सरकारचं नाव खराब करून आणि तुमच्या डिपार्टमेंटमध्ये जेव्हा हे लोक जातात ना, मला सांगा, ज्या वेळेस मतदान आपण घेतो, मतदान वा 80 वर्ष 60 वर्ष 70 वर्ष जे असेल त्यांच्या घरी जाऊन मतदान घेतो। ह्या लोकांचं वय झालं, या लोकांना पैसे नाही, हे तहसीलवर चक्कर मारली, कोणी म्हणते मोबाईल नाही। तर तुम्ही एक वेळा त्यांना सांगा ना व्यवस्थित। तुमचा कर्मचारी बोलायला तयार नाही, तुमचा कर्मचारी व्यवस्थित सांगत नाही, दर्शन करत नाही, या लोकांना ऐकू येत नाही। आम्हाला सारख्याला 4 वेळा कल्ला करून सांगा लागते। तुमच्या कर्मचारी एक वेळा सांगतात देशांना हे पैसे नको घेऊ, त्यांचं व्यवस्थित आहे, ते एसीत बसून राहिले, पंख्याखाली बसतात, त्यांना सगळ्या सुविधा आहेत, हे आमच्या मायबापाचं काय ते सांगा ना। आम्ही यांचे पैसे घेतल्याशिवाय इथून जाणार नाही, तिथंच थांबू आम्ही। शिंदे साहेब, अजित दादा हे 24 तास काम करत आहेत आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी, यांना ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी, यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना तयार करत आहेत, यांना 2 पैसे मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्न करत आहेत। परंतु जे आपले कर्मचारी आहे, अधिकारी आहे, तुमच्या लोकांच्या नाकर्तेपणामुळे आज या सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोणाला विधवाचे पैसे नाही येऊन राहिले, कोणाला ते श्रावणबाळ योजनेचे पैसे नाही भेटत आहे, कोणाला निराधाराचे पैसे नाही भेटत आहे। आज यांचं कोणी नाही आहे, यांचं करणारं कोणी नाही आहे। सगळ्यांनी अर्ज केलेले आहे। कोणाला 2 महिन्याचे पैसे आले, 2 मिनिटं ऐकून घ्या तुम्ही, ऐकून घ्या। कोणाला 2 महिन्याचे पैसे आले, कोणाला 4 महिन्याचे आले, 10-10, 11-11 महिने झाले, आले का पैसे? मला सांगा, शासन देऊन राहिलं, परंतु तुमच्या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे जर हा अन्याय होत असेल या ज्येष्ठ नागरिकांवर, तर हे कितपर्यंत योग्य आहे?